गोकुलधाम संघ फिल्डिंग लावून घ्यायचं पटापट पटापट. गेली गोकुलधाम हे लक्षात ठेवा, तुम्हाला टाइम लावला जाणार आहे. 15 मिनिटात 3 ओव्हर नाही केला तर एक प्लेअर आतमध्ये येईल. भाग्यवंत यायचं जरा आता कमेंट्री साठी. चांगली बॉलिंग केली तू. सुनली सुनली. गोकुलधाम वर्सेस निकेतन 11. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं पटापट. गोकुळधाम टाइमपास लग करू लवकर लवकर. हॅलो चला. हा सामना लुजर लुजर संघाचा आहे आणि या सामन्यामध्ये गोकुलधाम 11 आणि निकेतन 11 या दोन संघांचा सामना. पहा फटका सुरेख भंडारी साहेबांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउंड चौका. 2 चेंडू 4 धावा. तसेच साई 11चे फलंदाज नितीन नलावडे यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन, आभार, सुस्वागतम. पहा दर्शन कोतकर संघाचा धरता करता. पुढील चेंडू निनाद्याचा फटका सुरेख आणि पहा तिथे क्षेत्ररक्षण सुरेख. 4 धावा झाल्या असत्या परंतु धावून एकच धाव काढली होती निनाद्याच्या फलंदाजीतून. धाव संख्या 3 चेंडू 5 धावा. बिनगाडी बाद. स्टार बॉईज संघ मंडपाच्या मागे जा, आवाज येतोय. एक आणि स्ट्राइकला आले ते शशांक. हा देखील निकेतन संघाचा घातक फलंदाज आहे. पाहूया आपल्या फलंदाजीतून किती धावा मारतोय. पहा काय गोलंदाजी करतोय आणि 22च्या स्वरूपामध्ये एक धाव. धाव संख्येत भर धाव संख्या झाली आहे. 4 चेंडू 6 धावा.
पुढील चेंडू विशाल्यांचा साम्राज्यातील निनाद. पटका सुरेख आणि हा देखील षटकार. काय फलंदाजी करतोय निनाद आपल्या संघासाठी. सुरेख फलंदाजी. धाव संख्येत वर धाव संख्या 6 ने वाढले. 5 चेंडू. धाव संख्येत भर धाव संख्या झाली 12. सामन्यातील षटकातील शेवटचा चेंडू सामोर जातील निनाद. काय गोलंदाजी केली, परंतु एक षटकार एक चौकारच्या मदतीने धाव संख्येत भर. पहा काय गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडू. एक षटकार समाप्त झाले आणि धाव संख्या झाले 12. दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू आहे बीमर साठी. तुम्ही घेऊ शकता तुम्हाला डाऊट असेल तर. सामना स्पीडअप करायचा आहे आणि गोलंदाजीला आले ते सुधीर कोतकर. या टुर्नामेंटचे आयोजक सुधीर कोतकर. टुर्नामेंट सकाळच्या सत्रात पाहिलं तर ओपन लोढा घाटाचा सामना झाला आणि त्यातून बेला 11 रोहन सालियन यांचा संघ थेट टॉप 4 मध्ये सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. आणि हा बी बॉलर सुधीर कोतकर सामोरे जातील शशांक. पहिला चेंडू फटका सुरेख. तिथे क्षेत्ररक्षण होत नाहीये. 4 धावांसाठी सीमारेषा पार. डीजे हॅलो गाणं कोण लावलं. सुधीर यांचा चेंडू सीमारेषेत पार 4 धावांसाठी टाकलाय तो सुल्ली शशांक याने. पहा फिल्डिंग पहा. छोटा क्षेत्ररक्षक आहे त्याच्या. काय क्षेत्ररक्षण केलंय मित्रा. 4 धावांचं 2 धावांमध्ये रूपांतर शशांक आणि निनाद यांच्या स्वरूपात. धावसंख्येत भर धावसंख्या 2 ने वाढेल. 18. पहा फटका सुरेख. तिथे क्षेत्ररक्षण आहे आणि तो देखील आणि बीट करून बॉल चाललाय सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. फटका मारायचा होता परंतु बेट झाले. क्षेत्ररक्षक यष्टी रक्षक विशाल याच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. 4 चेंडू 22 धावा झालेत निकेतन 11 संघाच्या. अजूनही फटका सुरेख. जाईल 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 आणि धडकलाय षटकार.
धाव चेंडू 2 षटक समाप्त. षटका अखेरीस धाव संख्या 14च्या सरासरीने 28 धावा. निकेतन 11 संघाची फलंदाजी चांगली सुरेख पाहायला मिळते, ती निनाद आणि शशांकाच्या स्वरूपामध्ये. आणि गोकुलधाम संघ पाहूया आपल्या तिसऱ्या षटकामध्ये कोणाला आणतायत. गोलंदाजी करेल विकी की भंडारी. फलंदाजांनी पाण्याची मागणी केली आणि माजी कर्णधार निकेतन 11 संघाचे मंगेश दादा पवार हे कान मंत्र देतील असं दिसतंय, कारण की वयाचा विचार केला तर अजूनही क्रिकेट सोडलं नाहीये आणि आपल्या संघासाठी ते क्रिकेटवर खूप प्रेम आहे त्यांचं आणि आपल्या संघासाठी देखील ते खूप कष्ट करतात, प्लेयर जमा करतात आणि सोसायटीला एकत्रित धरून आपला संघ, आपल्या संघाची नोंदणी प्रत्येक टुर्नामेंट मध्ये करतात. ते मंगेश पवार. गोलंदाजीला आले ते विकी गोकुलधाम संघाकडून. पहा, फटका मारायचा होता सीमा रेषेपार, परंतु बॅटीचा आणि बॉलचा काही संपर्क झाले नाही. विकेटीच्या हातामध्ये ते चेंडू निर्धाव. अजूनही 11 चेंडूचा सामना शिल्लक आहे. तो फटकात सुरेख जाईल सीमारेषे पार. 6 धावांसाठी षटकार. दुसरा चेंडू सीमारेषे पार. 6 धावांसाठी षटकार. संघाची धाव संख्या 6 ने वाढली. 34 बिनगाडी बाद. पाहूया तिथे दर्शन कोतकर चूक करत नाहीयेत आणि चूक केली. एकच धाव घेतली निनाद यांनी. तिसरा चेंडू क्षेत्ररक्षण सुरेख झालंय दर्शन कोतकर यांचं संघासाठी आणि आपल्या सोसायटीसाठी खेळतायत दर्शन कोतकर. आयोजक देखील आहेत. पुढील चेंडू फटका सुरेख सुरेख जाईल लॉंग अप सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी तिथे आकाश चूक करणार नाहीये. थ्रो पाहूया आणि 2 धावा काय रोखला नाही. शशांक आणि निनाद यांनी 2 धावांनी धाव संख्या वाढले. 43. पहा, वैयक्तिक धावांचा विचार केला तर 18 धावांवर खेळतोय निनाद आणि 24 धावांवर खेळत होता शशांक. पाहूया तिथे देखील सुरेख फटका जाईल. 4 धावांसाठी सीमारेषे पार चौकार.
झाले 47 बिनगाडी बाद. पुढच्या सर्व मॅच 3 ओव्हरच्या होणार. तसेच आयोजन कमिटीकडून एक निर्णय घेतला गेलाय. यापुढील दोन्ही सामने 3-3 षटकांचे खेळवले जातील. याची मनस्वी 11 तसेच या संघातून विजयी जो संघ होईल त्यांनी नोंद घ्यायचे. यापुढील दोन्ही सामने 3-3 षटकांचे खेळवले जातील. सामना चालू करायचा आहे. पंच भंडारी अनिल भंडारी साहेब गोलंदाजीसाठी. गोकुलधाम संघाचा पाया अनिल भंडारी सर. पहिला चेंडू पहा, फटका सुरेख तिथे देखील आणि हा क्षेत्ररक्षण गच्चा क्षेत्ररक्षण 4 धावांसाठी चौकार. चंद्राचं गोंधन रूपाचं गोंधन. ना 50 अर्धशतक कंप्लीट झाले निकेतन 11 संघाचं. अजूनही 5 चेंडूंचा सामना शिल्लक आहे. तो गोकुलधाम संघांना मित्र बॉल घ्यायचाय. फटका सुरेख तिथे क्षेत्ररक्षक कोणी नाही आणि 4 धावांसाठी हा देखील चेंडू फरार. 4 धावांसाठी धाव संख्येत भर. धाव संख्या 55 धावा. 4 गेलाय. दोन्ही चौकार दोन्ही चेंडू मध्ये. फटका सुरेख हवेत आणि हा पहिला हादरा बसलाय निकेतन 11 संघाला. अजूनही बॅट्समन नेम निकेतन संघाचा 12वा महेंद्र 12वा खेळाडू पाठवायचा आहे. लवकर उठला तो. हा महेंद्र तिथं दानिश छोटा खेळाडू. फिल्डिंग सुरेख आणि एकच धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 4 चेंडू 56 धावा. लेग बाय बॅट कट आहे. महेंद्रने आपला अकाउंट ओपन केलं 1 धावेने. सुधीर वेट करतायत बॉलवर परंतु दोन्ही फलंदाजांनी चोरटे धाव घेतले. धाव संख्येत 1 ने वाढ होते. धाव संख्या झाली 57. उर्वरित षटकातील शेवटचा चेंडू समोर जातील महेंद्र. क्षेत्ररक्षण पहा. डावकुरा फलंदाज आहे तो महेंद्र. संघासाठी शेवटच्या चेंडूवर किती धावा काढेल. गोलंदाजी सुरेख आणि निर्धाव चेंडू. 4 षटक समाप्त. 4 षटकाखेरीज धाव संख्या झाले 57. मनस्वी 11 संघाशी फाईट करेल
आणि मनस्वी 11 संघाचे कर्णधार कुठेही असतील त्यांनी कमिटीशी संपर्क साधायचा आहे, कारण की यापुढील सामना मनस्वी विपक्ष या दोन्ही म्हणजेच गोकुळधाम आणि निकेतन संघातून जो विजयी संघ होईल त्या दोन संघांमध्ये सामना होईल तो सामना 3 षटकांचा राहील, याची दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची. क्षेत्ररक्षण लावायचंय पटापट. आणि गोकुळधाम संघ जरी आपण आयोजक असाल तरी आपले दोन्ही फलंदाज सलामीवीर जोडी पाठवायच्या मैदानात. वेळेचं बंधन राहील. वेळ पुढे चालले. पंच आपली जागा पकडून तटस्थ आहेत आणि गोकुळधाम संघ दोन्हीही सलामीवीर जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवायचे. तसेच निकेतन 11 संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, सजवून घ्यायचंय. सतीश खवरे शेवटचा कॉल असेल. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक समाप्त करायचे आहेत. पाहूया कोणता संघ विजयी होऊन मनस्वी 11 संघाशी फाईट करेल, गोकुळधाम की निकेतन. सलामीवीर जोडी पटापट. सुधीर वेळेचं बंधन राहील. सामना 6 वाजलेत मित्रा. अजूनही 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. जेवढा उशीर करशील बॉल घे बॉल घे बॉल घे, जेवढा उशीर कराल तेवढं आले नव्हते मनस्वीवाले. टाइम दिला ना तुम्ही, त्या टाइममध्ये त्यांना दिला पाहिजे. 2 वाजता तुमचा टाइम दिला माहिती का? त्यांचा टाइम किती होता? आमचा 2:10 होता. मग 1:20-40 काहीतरी. सुधीर सामना पटापट स्पीडअप करायचा आहे यार मित्रा. 6 वाजून 5 मिनिटं झालेत. अजूनही 2 सामने कव्हर करायचे आहेत. उद्या देखील आपल्याला दोन्ही गटातून 2 संघ बाहेर सेमीसाठी काढायचे आणि त्यानंतर 2 सेमी आणि एक फायनलचा सामना देखील उद्या कव्हर करायचा आहे. त्यामुळे वेळेचं बंधन ठेवायचं आयोजन कमिटीने. पहा 58 धावाचं लक्ष गोकुळधाम संघाला. सलामीवीर जोडी सुधीर कोतकर आणि विक्की. आणि गोलंदाजीसाठी निकेतन 11 संघाकडून सौरभ हा देखील घातक गोलंदाज आहे. शैली देखील पहा त्याची. गोलंदाज क्षेत्ररक्षण सुंदर सजवलंय. पहा सुधीरला चेंडू काही समजला नाही. निर्धाव चेंडूने उचली घेतली तिथे आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव स्वरूपामध्ये. आणि उद्या देखील एक प्रेक्षणीय सामना आहे. लोढा हेवन विपक्ष घेसर. ग्रामस्थ तेथील खेळाडू जे घेसर संघातील ते खेळणार आहेत. प्रेक्षणीय लढत आहे उद्या, त्यामुळे सामने पहा. चला वेळ कळू नका. पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील. निर्धाव चेंडू आहे. आणि 2 चेंडू कशासाठी? बीमर साठी. 1 मिनिट कमिटी बीमर साठी आहे. बीमर साठी आहे. पंच तुमचा डिसिजन अंतिम राहील आणि वादावाद करायचं नाहीये. दोन्ही संघाला समान नियम आहेत मित्रा. मंगेश
आणि 2 निर्धाव चेंडू टाकले सौरभ यांनी. तिसरा चेंडू समोर जातील सुधीर कोतकर. गोलंदाजी काय करतोय सौरभ. हा देखील निर्धाव चेंडू. 3 चेंडू सलग निर्धाव. क्षेत्ररक्षण सुरू होते. 1 धाव. संघाचा अकाउंट ओपन केलंय सुधीर कोतकर यांनी. धाव संख्या 4 चेंडू 1 धावा. पाहूया पॉवर प्ले षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये किती धावा काढतील आणि किती धावा रोखतील, गडी बाद करतील का गोकुलधाम संघ. फटका सुरेख. तिथे क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॅकअप सुरेख आहे महेंद्र यांचं. 2 धावा रोखू शकले नाही. धाव संख्येत भर. धाव संख्या 2 ने वाढेल. धाव संख्या झाली 5 चेंडू 3 धावा. अजूनही 19 चेंडू 55 धावांची आवश्यकता आहे ती गोकुलधाम संघाला. 19 चेंडू 55 धावा. फटका सुरेख. तिथे सतीश खवरे होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. फक्त 7 धावा. अजूनही 18 चेंडू मध्ये 51 धावांची गरज आहे ती गोकुलधाम संघाला. आणि दुसरा गोलंदाज पाहूया कोण येतोय. महेंद्र हे देखील आपल्या मुंबई शहराचे पोलीस अधिकारी आहेत. पोलीस महेंद्र आणि निकेतन संघ खूप उशीर करतोय. मंगेश पवार अजूनही सांगतो पेनल्टीला सामोरे जावं लागेल. टाइमाचा वेळेचा बंधन तुमच्यासाठी आहे, दोन्ही संघासाठी आहे, परंतु टाइम जास्त घेत आहे पंच. लक्ष द्यायचंय. 7 मिनिटं झालीत. 1 षटक झालंय आणि सतीश कवरे कुठे चाललाय. आहेत ना, चालू करा. फटका सुरेख होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक धडक लागले. कर्णधार काय करतायत. कॉलिंग नाही. चुकीचं क्षेत्ररक्षण लागलंय का मित्रा. नाही. ओके, काळजी घ्या. पहा काय फलंदाजी करतोय. मारायचा होता लेग साइडला परंतु बॉल बीट झाला आणि निर्धाव चेंडू. धाव संख्या 1 ने वाढली होती ती 8 धावा. 2 चेंडू. फटका सुरेख. रिव्हर्स अटेम्प्ट केलंय आणि जाईल चेंडू. जाईल गौरवच्या आवाक्याच्या बाहेर. हा दाजी देखील गौतमी पाटीलचे फॅन आहेत. जर घरी समजलं तर तुम्हाला घरची पाटलीन घेणार नाही. त्यांच्याच गावचे गौतमी पाटील येऊ शकते लोढामध्ये दाजींचं नाव घेतलं की. फटका सुरेख. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांडू आणि एकच धाव. काय क्षेत्ररक्षण चालू आहे. गती, धावांची गती कमी. 1 ने धाव संख्या वाढली ती
13 धावा. सुधीर बीट होतोय. सुधीरचं चाललंय काय, फलंदाजी नाही होते. संघाला मोठं डोंगर उभा आहे संघापुढे. मोठे फटके आले पाहिजेत परंतु निर्धाव आणि एकेरी धाव काढून तुमचं काय होणार नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. परतीचा प्रवास करावा लागतोय का गोकुलधाम संघाला. दर्शन यांना चान्स आहे, उतरायची संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करतील का. बॅटीला धार लाव. पुढचा फलंदाज पंच क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्या निकेतन इलेव्हन संघाला वॉर्निंग आहे मित्रा. 12 मिनिटं झालेत. 2 षटक पडले 3 मिनिटांमध्ये. काय चाललंय, 13 रन झालेत फक्त आणि फक्त 13. अजूनही 45 धावांची आवश्यकता. 12 चेंडू मध्ये मोठे फटके येतील का. विकी आणि सुधीरच्या फलंदाजी. सतीश क्षेत्ररक्षण लावतोय. पहा आपल्या संघासाठी धावपळ चालू आहे पण तो कुठे उभे राहणार हा अजून नक्की नाही झालाय. बॉलर निनाद राहिलास ठीक आहे चालू करा. 3 मिनिटांमध्ये 1 षटक समाप्त करायचं. निनाद 3 मिनिटं, शेवटचे 3 मिनिटं नाहीतर एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. फटका सुरेख. तिथे सौरभ चुकी करणार नाही. क्षेत्र रक्षण सुरेख झेल पकडलाय. ओम साई आणि द टर्मिनेटर असे दोन्ही संघांना विनंती करतो उद्या तुम्ही 8 वाजता ग्राउंड मध्ये उपस्थित राहायचंय. तुमचा सामना 8:15 चालू करण्यात येईल. फटका सुरेख विशाल यांचा आणि ते क्षेत्ररक्षण चांडे यांनी केले मस्त सुरेख आणि पहा थ्रो देखील सुरेख होता परंतु निनाद यांना तो गॅदर करता आला नाहीये. राहुल काउंटर आम्हाला सांगतायत आणि बॅट्समन विशाल पहिल्या चेंडूवर 2 धावा. फटका सुरेख तिथे देखील पळतोय. क्षेत्ररक्षक पळतोय. सुरेख सुधीर कोतकर पहा जीवाच्या आकांताने पळतोय. 2 रन काढतोय. याच्या अगोदर कधी 2 रन काढलेले पाहिले नव्हते आपण परंतु चांडो लागले का मित्रा. फटका सुरेख तिथे सतीश खवरे धावतील का. धावतायत पण त्यांच्या चेंडू भेटेल का. भेटेल मित्रा भेटेल. काय थ्रो केलंय सतीश खवरेंनी. विशालाला बाद केलंय. आता हे बघा अरे तुला मी कशाला ठेवलंय मागं. मला कशाला ठेवलंय म्हणजे अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे ती गोकुलधाम संघाला. पहा घातक फलंदाज
दर्शन कोतकर वयाच्या 17व्या वर्षी देखील फलंदाजी सुरेख. मला वाटत नाही सुधीर त्याला फलंदाजी देईल आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण कॅच घेतली असती, परंतु दोघांचं षटक समाप्त झाले. दर्शन कोतकर आपण आपली जागा तिथं स्थगित करायची. सुधीर कोतकर शेवटच्या बॉलला एकच रन काढतात. हा नियम पहिल्यापासून कोणार्क पासून लागू आहे. लोडामध्ये 26 धावा झाले. 26 शेवटच्या षटकामध्ये खूप धावांचं डोंगर उभा आहे. ते गोकुलधाम संघाला फलंदाजी पाहायला गेली ती सुधीर सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या 26 धावा झालेत मित्रा. अजूनही 32 धावांची गरज. सव्वीस धावा झालेत. ठीक आहे. 6 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे ती गोकुलधाम संघाला. सामना होता कुठे गेला कुठे. मित्रांनो काय चाललंय. मंगेश पवार अजूनही 2 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. आयोजक वॉर्निंग देतात. पहा गोलंदाजीला कोण आहे. पहा वयाच्या 48व्या वर्षी देखील गोलंदाजी काही सोडली नाही माजी कर्णधार मंगेश पवार. आणि नेतृत्व पहा सतीश कवरे. तू एका जागेवर उभा राहा. वेळेचं बंधन आहे. फिल्डिंग लावते पण तोच तिथं फिरतोय. वैताग आला रे. हॅलो चला शेवटचं षटक मंगेश पवारांचं. सामोर जातील सुधीर. मोठे फटक्यांची गरज आहे संघाला. फटका पहा आणि उत्कृष्ट झेल पकडलाय सौरभ यांनी. अरे हो त्या सतीशला लावण्यामध्येच 15 मिनिटं गेली आहेत. मंगेश बॉलला जास्त फिरू नका. तुम्ही थिकनेस कमी केली बॉलची. मुरलीधरन आलेला आहे. लेकिन मुरलीधरवर हल्ला चढवत असताना मैदानामध्ये तुम्ही पाहताय गच्चार क्षेत्ररक्षण गच्चार बंदित दे. खूप चांगला बॅकअप पाहायला मिळाला आपल्याला. सौरभच्या सतीश आले होते कव्हरला बॅकअपला. पाहूया दर्शन आज स्ट्राईकला येतील का. उतरला तर सगळ्यांच्या आधी आहे. पहा मुरलीधरन नाही मला तर हरभजन सिंग. आता स्ट्राईक स्वतः मागून घेतले. स्ट्राईक मागून घेतली आहे. जर षटकार मारला तर नक्कीच रवींद्र बंदरे. किती पांडू रवींद्र किती षटकार मारला तर 500. हा ठीक आहे 500 बोलला. 500 साठी हल्ला करावा लागेल. पण नाही मंगेश देखील कच्ची कैरी नहीं है. वो देखील पका हुआ आम है. फुल टॉस सलोवर फुल टॉस. सतीश कावरे मैदानामध्ये नुसता धावतोय पळतोय. चला मनस्वी संघ कर्णधार लवकर यायचं स्टेजवर. मनस्वी संघ शेवटचा कॉल असेल तुम्हाला. या चेंडूवर जर षटकार मारला तर अमोल चौधरी साहेब यांच्याकडनं 500 रुपये. षटकार गेले का नाही. मंगेश देखील मुरलेला गोलंदाज आहे. त्याला माहित आहे कसा चेंडू टाकायचा. षटकार मारू द्यायचं नाहीये. वयाच्या 49 रनिंग असताना देखील गोलंदाजी पहा आपल्या संघासाठी. मनस्वीचे कॅप्टन आणि निकेतन 11 संघाचे कर्णधार लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय.
चला कॅप्टन यायचंय बाकीच्यांनी दोन्ही संघाने सेकंड करायचंय स्वप्नील आलेले आहेत कर्णधार धावतायत तसेच आपले आफताब चाललेत नितीन यांच्या